नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत। आज आपण मराठी या विषयातील अलंकारिक शब्द हा अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। या घटकावरती प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न विचारलेला असतो। सिकंदर, सिकंदर म्हणजे भाग्यवान। शेंडार शिपाई म्हणजे भित्रा माणूस। खुशाल चेंडू म्हणजे चेनखोर माणूस। नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत। अलगावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे। गुळाचा गणपती म्हणजे मंद बुद्धीचा। उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू किंवा क्वचित भेटणारा। सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे काम। जमदाग्नीचा अवतार म्हणजे रागीट। ओनामा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ। चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड। कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा। खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण। धारवाडी काटा म्हणजे बिनचूक वजनाचा काटा। दुपारची सावली म्हणजे अल्पकाळ टिकणारे। पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू। पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा। बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य। अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्ट। अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य। टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे। जिप्सी म्हणजे भटकंती करणारा। तिरकम शेट म्हणजे चकना माणूस। पांढरा परीस म्हणजे लबाड। अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न। 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस। खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे। अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख। गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत। अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस। गंगा यमुना म्हणजे अश्रू। गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट। गुरुकिल्ली म्हणजे मर्म रहस्य। गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला। गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य। अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर अडाणी। कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य। घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा। 14वे रत्न म्हणजे मार। काडी पहिलवान म्हणजे हरकुळा। 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व। कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा। कळसूत्री भाऊले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा। कोल्हेकुई म्हणजे निरर्थक लोकांची बडबड। पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग। कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू। खडाजंगी म्हणजे मोठे भांडण। देव माणूस म्हणजे चांगला सज्जन। पिकले पान म्हणजे म्हातारा। बृहस्पती म्हणजे बुद्धिमान। मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री। भाकडकटा म्हणजे बाष्कळ गोष्टी। मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य मायाळू। मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम। बोलाचीच कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने। अशा प्रकारे आपण आज मराठी विषयातील अलंकारिक शब्द हा महत्त्वाचा घटक पाहिलेला आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।